नमस्कार, मी प्रफुल्ल खरनार. MDTVच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कर्तव्यावर असलेले वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यास मारहाण, शहर पोलिसात गुन्ह्याची नोंद. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने नवापुरात रक्तदान शिबिराचे आयोजन. बारावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने, सायबर कॅफेंवर विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी. नंदुरबार नगर परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न. 28 विषयांना सर्वानुमते मंजुरी. पंचायत समिती सभागृहात पार पडली शिक्षकांची बदली प्रक्रिया. गैरप्रकार होऊ नये म्हणून घेण्यात आली काळजी. आणि नवापुरात वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष, लोंबकणाऱ्या तारांमुळे नागरिक परेशान. बातम्या आता विस्ताराने. नंदुरबार शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या वाढत्या विस्ताराचा परिणाम थेट वाहतुकीवर होतो आहे. वाढत्या वाहतुकीला नियंत्रण करण्यासाठी वाहतूक शाखेने ठिकठिकाणी कर्मचारी नेमले आहेत, परंतु त्यांनाच मारहाण होऊ लागली तर कोण नियंत्रण करेल? बघूयात ही बातमी. हा परिसर हात दरवाजा म्हणून ओळखला जातो. सकाळपासूनच या परिसरात वाहनांची रेलचेल सुरू असते. वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून या हात दरवाजा परिसरात वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. बुधवारच्या सकाळी वाहतूक शाखेतील कर्मचारी प्रभाकर जाधव आपले कर्तव्य बजावत असताना त्यांनी वाहनधारकास थांबवून वाहनाच्या कागदपत्राची विचारपूस केली. याचा राग येऊन वाहनधारक व त्याच्या भावाने सदरील कर्मचाऱ्यास शिवीगाळ करीत मारहाण केली. दुपारी सदर इसमाबद्दल शहर पोलीस ठाण्यात कलम 353 नुसार सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास PSI शिवप्रकाश मुळे करीत आहे. आज दुपारी 11 वाजेच्या दरम्यान हाट दरवाजा येथे वाहतुकीचं नियमन करत असताना वाहतुकीचे कर्मचारी आमचे जे आहेत प्रभाकर जाधव यांना गाडीचे पेपर विचारले. याचा राग येऊन मोटरसायकल चालक याचा भावाने धक्काबुक्की करून सरकारी कामामध्ये अडथळा आणलेला आहे. त्याबाबत नंदुरबार पोलीस ठाण्याला आपल्या सरकारी कामात अडथळा आणि शिवीगाळ या संदर्भातला गुन्हा दाखल आहे. आरोपीचा शोध घेतला जात आहे. तपास चालू आहे. MDTVसाठी निलेश चौधरीसह जितेंद्र जाधव, नंदुरबार. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. आपण दिलेल्या रक्तापासून अनेक जीव वाचू शकतात, त्यामुळे रक्तदान केलेच पाहिजे. नवापूर शहरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व बजरंग दल यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेण्यात आले. नवापूर शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मिळून सदर रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला 100हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असतात. त्याचाच एक भाग म्हणून सदरचे शिबिर आयोजित केले होते. यापुढेही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर और सावरजी सावरकर जी के 125वीं जयंती के अवसर पर RSS बजरंग दल इन्होंने बहुत अच्छा उपक्रम लिया है, रक्तदान शिविर. इसमें 125 डोनेटर आएंगे ऐसी संभावना है और इन्होंने जो कार्य किया है इसलिए हमने इनको साकार किया है. हमारे ग्रुप के साथ 25 से 30 लोग आकर यहाँ ब्लड डोनेट किया है और मैं RSS बजरंग दल को शुभकामना देता हूँ. रक्तदान केंद्र से यहाँ रक्तदान शिविर के लिए नवापुर में आए हैं. सुबह से 8:30 बजे अब तक करीब 50 लोगों ने अपना यहाँ रक्तदान किया है. हम जो रक्त लेते हैं उससे एक रक्तदान से जो रक्तदान मिलता है उससे 3 लाभार्थियों को हम दे सकेंगे. जैसे कि ये 3 बोतल है
जिसको PCU बोलते हैं। दूसरा जो उसमें रक्त रस रहता है और किसी भी ट्रैक्ट यानी कि कोई बात डेंगू वगैरह जो कोई बीमारी रहती है उसमें तात्कालिक 6 घंटे में उसको उसकी जिंदगी बचाने के लिए उसको देना होता है। जैसे कि कहीं से भी कोई एक्सीडेंट के केस आते हैं, कोई सगर्भा माता है, कभी भी हॉस्पिटल में दाखिल होती है तो उनको ये एक मानसिक आधार रहना चाहिए कि उसके लिए कभी भी सारवार रहती है तो ब्लड 24 घंटे 365 दिन कोई जगह से मिल जाता है। वो सेवा एक रक्तदान केंद्र से ही हो सकती है। MDTVसाठी जनक दलाल, नवापूर. राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या परीक्षेचे निकाल बुधवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आले. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी सायबर कॅफेवर गर्दी केली होती. सध्याचे युग हे कॉम्प्युटर युग म्हणून संबोधले जाते. डिजिटल इंडिया आपले आयडिया देशभर पसरवत आहे. इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचा बुधवारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल लागला. विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफेवर गर्दी केली होती. ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहताना विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नये म्हणून शासनाने एक लिंक न ठेवता 7 ते 8 लिंक निकाल पाहण्यासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर निकाल पाहताना दिसून येत होती. सध्या एक कॉम्प्युटरचं युग होत चाललेलं आहे. जवळजवळ आता डिजिटल इंडिया होत चाललेलं आहे. त्यानंतर अगोदर काय असायचं की रिझल्ट जो असायचा तो दुपारी 3 वाजेनंतर तो पण कागद स्वरूपात शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये मिळायचा. पण आता डिजिटल इंडिया झाल्यामुळे जवळजवळ सर्व ऑनलाईन होत चाललेलं आहे आणि रिझल्ट त्यांना 4-5 दिवसानंतर आठवडाभरानंतर त्यांना हातात मिळणार आहे. पण गव्हर्नमेंटचा एकदम चांगल्या प्रकारे ऑनलाईन सर्व होत चाललेलं असल्यामुळे जो रिझल्ट आहे आपल्याला ऑनलाईनच बघायला मिळतो आहे. 8 दिवस अगोदरच ऑनलाईनला सकाळी दुपारी 1 वाजता रिझल्ट लागणार होता जवळजवळ. तर आता त्यांनी मुलांची गर्दी 11 वाजेपासून होऊन गेली आपल्याकडे रिझल्ट बघण्यासाठी आणि एकदम उत्सुकता आहे सर्वांची रिझल्टच्या बाबतीत. आणि रिझल्ट चांगल्या प्रकारे लागलेलं आहे असं वाटतंय वातावरणावर की प्रत्येकजण खुश आहे. रिझल्ट वगैरे व्यवस्थित लागलेला आहे. निकाल तपासताना विद्यार्थ्यांना काय अडचणी येत आहेत का सर्व्हर बाबतीत? सध्या तर गव्हर्नमेंटने अगोदर कसं असायचं की जवळजवळ फक्त एकच वेबसाईट असायची. एका लिंकवरती रिझल्ट चेक करणं त्यावर लोड असायचा. ते रिझल्ट चेक व्हायचा नाही लवकरात लवकर. विद्यार्थ्यांना त्रास व्हायचा म्हणजे फारच. पण आता जवळजवळ गव्हर्नमेंटने जवळजवळ त्यांनी 7 ते 8 अशा लिंक्स ओपन करून दिलेल्या आहेत की तुम्ही रिझल्ट केव्हाही कोणत्याही लिंकला ओपन करा ओपन होतोय. की तुझ्या सर्व्हरचा लोड आहे तो होत नाही त्याला. MDTVसाठी निलेश चौधरीसह जितेंद्र जाधव, नंदुरबार. नंदुरबार नगरपालिकेची बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात सर्वसाधारणपणे सभा पार पडली. या सभेत 6,51,00,000 रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली. सोबतच विविध विकास धोरणांचा विचारविनिमय करण्यात आला. नंदुरबार नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी घेण्यात आली. या सभेत एकूण 28 विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यावेळी नगरसेवक व नगरसेवकांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी व त्यांच्या सौभाग्यवती सौ रत्ना रघुवंशी यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सत्कारही केला. नंतर या सभेला प्रारंभ झाला. यावेळी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, मुख्याधिकारी गणेश गिरी, प्रशासन अधिकारी गुलाले यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे राष्ट्रीय तपास संस्थेचे अधिकारी मोहम्मद तंजील अहमद यांची दौऱ्यावरील मोटरसायकलवरून आलेल्या आंदोलनाने सुमारे 24 जण अटक केली. लोंढाच्या तालुका अकादमी CRPF जवान राहुल सोनवणे यांच्या दिनांक 16 एप्रिलचा अपघाती मृत्यू झाला. धुळे तालुक्यातील जवान विशाल सोनवणे यांच्या दिनांक 16 नोव्हेंबरचा अपघाती मृत्यू झाला. संत निरंकारी मंडळाचे प्रमुख दिवंगत निरंकारी बाबा हरिभाऊ महाराज यांचे दिनांक 13 मे 2016 रोजी कॅनडा येथील मोंट्रियल या शहरात अपघाती निधन झाले. एक युग निरंकार अशी त्यांची ख्याती होती. ते जनसामान्यांचे श्रद्धास्थान होते. ते आपल्या अंगांना जगभरात प्यारा समजत. त्या सदाचा आहे मिशन को नफरत विराम करे असा संदेश जाती धर्मामध्ये शांतीच्या प्रसाद संदेश पोचवले. एक युग निरंकार यांचा हस्त झाला. कुपवाड्याच्या दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
MDTVसाठी निलेश चौधरीसह जितेंद्र जाधव, नंदुरबार. नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदलींचे सत्र सुरू आहेत. पंचायत समिती सभागृहात बदली प्रक्रिया पार पडली. बदली प्रक्रियेत कोणत्याही प्रकाराचे गैरप्रकार होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदली झाल्यानंतर तालुका अंतर्गत होणाऱ्या बदलींचे सत्र बुधवारी पंचायत समिती सभागृहात सभापती अर्चना गावित, उपसभापती रीना गिरासे, गटविकास अधिकारी उदय कुसूरकर, गटशिक्षण अधिकारी CK पाटील यांच्या उपस्थितीत पार पडल्या. एकूण तालुक्यातील 54 जागी शिक्षकांच्या बदल्या करण्यात आला. यावेळी शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात पंचायत समिती आवारात दिसून आली. MDTVसाठी निलेश चौधरीसह जितेंद्र जाधव, नंदुरबार. नवापूर शहरातील नागरिकांच्या समस्या काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. शहरातील विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत तारा अक्षरशः लोंबकू लागल्या आहेत. याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. पाहुयात ही बातमी. नवापूर शहरात महावितरण कंपनीच्या ग्राहकांकडे दुर्लक्ष दिसत आहे. कंपनी जणू काही नागरिकांच्या जीवाशी खेळताना दिसते आहे. शहरात मुख्य मार्गावर तसेच सार्वजनिक ठिकाणी विद्युत प्रवाह करणाऱ्या विजेच्या तारा लोंबकताना दिसतात. अनेक वेळा तक्रार करूनही या विद्युत तारा व्यवस्थित करण्यात आलेल्या नाहीत. अपघात झाल्यावरच वीज वितरण कंपनी जागी होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. MDTVसाठी जनक दलाल, नवापूर. नवापूर शहरासाठी जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या रंगावली नदीच्या धरणातील पाणीसाठ्यात होणारी घट पाहता रंगावली धरणात साचलेला गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. लोकसहभागातून सदरचा गाळ काढला जात आहे. नवापूरसाठी जीवनदायी ठरणाऱ्या रंगावली नदीचा गाळ काढण्याचे काम सध्या सुरू आहे. लोकसहभागातून धरणातील गाळ काढले जाते आहे. यासाठी तहसीलदार संदीप भोसले यांनी पत्रकार, नगरसेवक, शेतकरी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. नगरसेवक नरेंद्र नगराळे, मनोहर नगराळे यांनी 10 दिवसांसाठी JCB मशीनचे उपलब्ध करून दिले. लोकसहभागातून धरणातील गाळ काढायचे असल्यास आर्थिक भार उचलण्याविषयी आवाहन करण्यात आले. MDTVसाठी जनक दलाल, नवापूर. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कर्तव्यावर असलेले वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यास मारहाण, शहर पोलिसात गुन्ह्याची नोंद. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने नवापुरात रक्तदान शिबिराचे आयोजन. बारावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने, सायबर कॅफेंवर विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी. नंदुरबार नगर परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न. 28 विषयांना सर्वानुमते मंजुरी. पंचायत समिती सभागृहात पार पडली शिक्षकांची बदली प्रक्रिया. गैरप्रकार होऊ नये म्हणून घेण्यात आली काळजी. आणि नवापुरात वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष, लोंबकणाऱ्या तारांमुळे नागरिक परेशान. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.